उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्राची जागा ही धुळे मनपाने मोफत देण्याचा ठराव केला। यानंतर तो ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला, मात्र शासनाने हा ठराव रद्द ठरवून हे शासन विद्यार्थ्यांच्या विरोधातले आहे हे दाखवून दिले, असा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने त्वरित तोडगा काढावा या मागणीकरिता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक फी माफीची मागणी केली जात असून ही मागणी देखील शासनाने अद्याप मार्गी लावलेली नाही। यासह अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासारख्या बहुतेक विद्याशाखांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती देखील शासनाने बंद केली आहे। त्यामुळे ही शिष्यवृत्ती ही त्वरित पूर्ववत सुरू केली जावी अशी मागणी यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनातून केली आहे। पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात युवक काँग्रेसचे सत्यजित सिसोदे, कांतीलाल दाळवाले, मयूर ठाकरे, सचिन आखाडे, कुणाल पवार, संदीप हजारे, दिनेश पोद्दार, अमोल मराठे, अनिल दीक्षित आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्ह्यातील विद्यार्थी हिताचे प्रलंबित विषय त्या विषयांसाठी आम्ही सदैव कुठल्या ना कुठल्या स्तरावर पाठपुरावा केला होता, मागणी केली होती, निवेदनं दिले होते, आंदोलनं केले होते, मोर्चाही काढण्यात आला होता। त्यातला सगळ्यात प्रमुख जर महत्त्व द्यायला मी बोललो तर सगळ्यात प्रमुख महत्त्व मी एकाच विषयाला दिले, ते म्हणजे उमावी उपकेंद्राचा रखडलेला प्रश्न। 2005 पासून सतत 11 वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे। अजूनही तो प्रश्न मार्गी लागले आणि धुळे महानगरपालिकेने विनामूल्य विद्यार्थी इथं बघून त्यांनी विनामूल्य ती जागा उपकेंद्राला दिली, तरी सुद्धा या शासनाने तो ठराव निलंबित केला। म्हणजे याच्यावरून सिद्ध झालं की जे सरकार आहे ते विद्यार्थी विरोधी।